सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34। ऐन सणासुदीत बाजारात दरवाढीचा तडका बसलाय। साखर आणि गुळाच्या दरात मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे। गेल्या 8 ते 15 दिवसात साखरेच्या दरात किलोमागे तब्बल 10 ते 15 रुपयांची वाढ झाल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। 8 दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात जुन्या साखरेचा दर साधारण 50 ते 55 रुपये किलो होता। आता हाच दर 68 ते 70 रुपयांपर्यंत पोहोचलाय। नवीन साखरेचा दर 70 रुपये किलोपेक्षा अधिक झालाय। याबाबतची अधिक माहिती देतात आमचे कणकवली प्रतिनिधी उमेश बुचडे। राज्यामध्ये सध्या बघितलं तर साखर आणि गुळ यांचे दर वाढले आहेत। आपण बघतोय की आता सणासुदीचा काळ आहे आणि याच काळामध्ये आपण जे साखरेचे दर आहे ते मागील 8 दिवसापूर्वी जे दर होते आणि आत्ताचे दर यामध्ये तब्बल 15 ते 20 रुपयांनी वाढ झालेली आहे। तसंच गुळाच्या दरात देखील 10 रुपयांनी वाढ झालेली आहे। आता एकंदरीत जुने नेमके दर काय होते हे देखील आपण पाहणार आहोत आणि काही खरेदी करणारे जे आहेत आता सध्या साखर तुम्ही विकताय इथे काय दर आहे साखरेचा किलो? 68 रुपये किलो। मागच्या वेळी 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी किती होता? 54 होता। 54 होता। तब्बल आता जो 8 ते 10 दिवसापूर्वी 54 दर होता, आता 68 रुपये एवढा दर आहे एकंदरीत। याच आपण बघतोय की या गृहिणींचं बजेट ते देखील आता कोलमडणारं दिसतंय। आपण काही नागरिक आहेत। काका तुम्ही खरेदी करताय साखर पहिली 68 रुपये होती, म्हणजे पहिली 54 रुपये दर, आता 68 रुपये आहे, काय सांगाल? म्हणजे आता सध्या त्याच्यामुळे महागाई वगैरे असणार, आपण जे दररोज आम्ही खरेदीला येत नाही, आम्ही लांबून आलो फोंडाघाटवरून, त्यामुळे प्रत्येक वेळी रेट काय आम्हाला पण समजत नाही आणि ते वाढण्याचा त्याप्रमाणे आता खरेदी करावीच लागणार, काय करणार, त्यामुळे नाविलाजच असतो तो। त्यांच्या दुकानाच्या प्रमाणे ते रेटही लावणार। बरोबर। एकंदरीत गृहिणींचं बजेट म्हणजे ते अंदाज काढतात त्याप्रमाणे खरेदी त्यांना करता येत नाही। आणि चतुर्थी ज्यांचं बजेट असतं त्याप्रमाणे ते त्यांना जास्त वाटतं बजेट, त्याप्रमाणे पुढचे काय नियोजन असतं ते त्यामुळे हे कोलमडलं जातं। निश्चितच बजेट कोलमडू शकतं। मॅडम काय दर होते साखरेचे एकंदरीत 8 दिवसापूर्वी आणि आता काय दर आहे? 8 दिवसापूर्वी 54 रुपये रेट होता आणि आता 8 दिवस झाले न झाले तोपर्यंत 68 रुपये रेट झालाय साखरेचा। तसंच गुळाचं पण तेच झालंय, 50 रुपये गुळ होता तो आता 60-62 रुपये झालाय। तसंच तांदळात पण अचानक 10-15 रुपये वाढले। जो 40-45 ला तांदूळ भेटत होता तो आता 55-60 पर्यंत गेलाय। त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणारच कारण जे ठरवलेलं असतं की बाबा हा आता आपण महिन्याला 5,000चा माल घ्यायचा आहे, मग त्याच्यात त्यांचं नेमकं ठरलेलं असतं की काय काय घ्यायचंय। अचानक 10 रुपये वाढल्यामुळे ते कोलमडणारच। बजेट कोलमडू शकतं असं देखील दिसतंय। आपण बरेच जे ग्राहक आहेत ते खरेदी करतायत आणि आता ह्या एकंदरीत दिसतंय की साखरेचा दर आणि हा गुळाचा दर हा वाढलेला आहे। साखरचा दर जो पहिला होता तो 54 म्हणजे 50 ते 55 रुपयांवर होता आणि आता तोच दर 68 ते 70 रुपयापर्यंत गेलेला आहे। तशाच पद्धतीने गुळाचा दर देखील होता जो 60-65 रुपयावर, तो देखील आता 75-70-75। त्यामुळे जे गृहिणींचं बजेट आता ह्या कोलमडणार आहे, कारण आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत। सणासुदीचा काळ आहे, चतुर्थी देखील आपल्या कोकणामध्ये मोठी येते आणि त्यामुळे सणासुदीचे दिवस येत आहेत, त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन साहिल भागवेसह उमेश बुचडे, कोकण साद लाईव्ह, कणकवली।